जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीला 127 ते 154 जागांचा अंदाज देण्यात आलेला आहे। तर ठाकरे बंधूंना ज्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ही आहे अशा प्रकारे चित्र होत होतं, त्यांच्यासाठी 44.64 इतक्या जागांचा हा अंदाज 44 ते 64 इतक्या जागांचा अंदाज दिलेला आहे। काँग्रेसनं 16 ते 25 जागांचा हा अंदाज दिलाय। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेची ही एकहाती सत्ता येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय। जेडीएस आणि ज्युबिलंटचा एक्झिट पोलनुसार मुंबईत महायुतीला 127 ते 154 जागांचा हा अंदाज देण्यात आलेला आहे। आपण एकदा पाहूया स्क्रीनवर। जेडीएसचा हा एक्झिट पोल आहे। मुंबईमध्ये 227 एकूण जागा, महायुतीला 127 ते 155 जागा जेडीएसनं दिलेल्या आपण पाहतोय। आणि त्याच वेळी ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या युतीला 44 ते 64 जागा मिळण्याचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे। त्याच वेळी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची तिथे युती आहे, 16 ते 25 दरम्यान त्यांना जागा मिळू शकतात असा जेडीएसचा अंदाज आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात अजित पवार यावेळी मुंबईमध्ये स्वतंत्र लढलेले आहेत, ते महायुतीचा भाग नव्हते, त्यांना 1 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। एमआयएमला 2 ते 5 जागा मिळू शकतात असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे। अखिल भारतीय सेना आभासीला 2 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे। इतर 6 ते 9 जागा मिळण्याचा अंदाज देखील त्या ठिकाणी वर्तवलेला आहे। त्यामुळे जेडीएसच्या या एक्झिट पोलनुसार महायुती मुंबईमध्ये सत्तेत येते असा अंदाज आता जेडीएसनं वर्तवलेला आहे। जवळपास अनेक एक्झिट पोलच्या माध्यमातून असाच काहीसा अंदाज आपल्याला वर्तवताना आपल्याला पाहायला मिळतोय। महायुतीला 127 ते 155 जागा मिळू शकतात असा जेडीएसचा सर्व्हे सांगतोय, हा एक्झिट पोल सांगतोय।